अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तातडीने वाढ व्हावी, वाढत्या महागाईच्या प्रमाणात महागाई भत्ता लागू करावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, कायद्याप्रमाणे ग्रॅच्युटी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड अतुल दिघे यांनी केलं। यावेळी अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या। माझे नाव अंगणवाडी सेविका छाया तिप्पट आजरा। तर आम्ही आज मोर्चा घेऊन इतक्या कारणासाठी आलेलो आहोत की आमचं शासनानं फसवणूक केलेली आहे। आम्हाला जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 15,000 सेविकेला देणार आणि 8,500 मदतनीसला देणार, पण त्यांनी काय केलेलं आहे 13,000 आम्हाला द्यायला लागलेत आणि 2,000 तुमचे पोषण ट्रॅकरवर आहे म्हणून सांगितले। पण पोषण ट्रॅकर हे असं आहे की जिथं रेंज नाही तिथं चालतच नाही आणि त्यामुळे आम्हाला वरचे 2,000 मिळतच नाही। ही आमची शासनानं घोड फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक करू नये तर त्यांनी आमच्या खात्यावर डायरेक्ट 15,000 जमा करावे, सेविकेच्या खात्यावर आणि मदतनीसच्या खात्यावर 8,500 रुपये जमा करावे। 2,000 आणि 1,000 त्यांनी आम्हाला मानधनातच द्यावे। पोषण ट्रॅकरचा त्यामध्ये संबंध लावू नये, कारण कुठेही गेलं तर त्याला रेंज नाही आहे। जी कार्ड दिलेले आहेत त्या कार्डला सुद्धा रेंज नाही आहे। 4 वेळा दिवसातून ते पोषण ट्रॅकर बंद पडतंय, रोज एक व्हर्जन बदलतंय, त्यामुळे सेविकेला काम करण्यासाठी अडचणी निर्माण व्हायला लागल्यात। त्याचबरोबर कोर्टानं निर्णय दिलेला आहे की ग्रॅच्युटी देणार म्हणून, आणि कारण आम्ही शासनाचे कर्मचारी असं कोर्ट म्हणतंय, पण शासन मानायला तयार नाही आहे। ती ग्रॅच्युटी मिळावी, तसेच आमच्या ज्या महिला आज रिटायर झालेल्या आहेत त्यांना पेन्शन मिळावं, भविष्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी पेन्शन मिळावी। त्याचबरोबर आज इंधनाचे दर इतके भडकलेले आहेत, सिलेंडर इतकं मागलेलं आहे आणि फक्त 65 पैशामध्ये शासन आम्हाला आहार बी शिजवा आणि नाश्ता बी द्या असं म्हणत आहे। तर याचे दर वाढले पाहिजेत, किमान याचे दर वाढून आम्हाला हे मिळालेच पाहिजे। त्याचप्रमाणे आम्हाला उन्हाळ्यामध्ये सेविका आणि मदतनीस दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे। आम्ही कोरडा आहार वाटप करून लाभार्थ्यांचं पोषण कसं होईल हे आम्ही स्वतः पाहीन, पण आम्हाला दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे। त्याचबरोबर आणि आमचे महत्त्वाचे प्रश्न, मातृवंदना योजना जी आता आमच्यावर लादली जाणार आहे ती आम्हाला करायची नाही। जोपर्यंत वेतनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मातृवंदनाचे काम करणार नाही, त्या कामावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।